जय जिजाऊ मित्र हो. मराठा सेवा संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या या प्रबोधन व्याख्यानमालेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. गेल्या 9 दिवसापासून मराठा सेवा संघाच्या वतीनं ही प्रबोधन व्याख्यानमाला सुरू होत आहे आणि आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मान्यवरांनी, विविध नामवंतांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडलेले आहेत. या विचारपीठावर येताना मलाही मनस्वी आनंद होतोय. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आदींना वंदन करून मी इथं आज माझे विचार मांडायला सुरुवात करतोय. मित्र हो, मला जो संयोजकांच्याकडून विषय मिळालेला आहे तो आहे मराठा समाजातील कर्तृत्ववान स्त्रिया. खरं तर हा विषय निवडण्याचंही एक कारण आहे. ते म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचं एक मोठं वादळ उठलेलं होतं, त्या काळात आपण बघितलं की स्वातंत्र्योत्तर काळातलं एक मोठं आंदोलन मराठा समाजानं उभं केलं. एक मोठं आंदोलन उभं केलं आणि एखादं आंदोलन किती शिस्तबद्ध रीतीने, एक मोठा समाज, प्रचंड लाखोंचा समुदाय किती शिस्तबद्ध रीतीने रस्त्यावर येऊ शकतो आणि एकूण देशभरातल्या ज्या चळवळी आहेत, आंदोलन आहेत, त्यांनाही एक नवीन मापदंड देतो, हे आपल्याला त्या आंदोलनाच्या निमित्तानं बघायला मिळालं. वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्य लढ्यापासून, म्हणजे महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या चळवळीत आले तेव्हापासून स्वातंत्र्य चळवळीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता, आपल्याला माहिती आहे. पण मराठा क्रांती मोर्चाच्या या आंदोलनातला महिलांचा सहभागी विशेष लक्षणीय होता. त्यांची जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर या आंदोलनातल्या महिलांच्या सहभागाची घेतली गेली. त्यावेळी आपण बघितलं की प्रत्येक आंदोलनाच्या वेळी साधारण नंतर काही शालेय विद्यार्थिनी, म्हणजे मूक मोर्चा असल्यामुळे भाषणं होत नव्हती आणि काही शालेय विद्यार्थिनी येऊन मोर्चाच्या समोर काही भाषणं करत होत्या. तर त्या भाषणात मला साधारण एक जाणवत होतं की आपण इतक्या लाखोंच्या जनसमुदायाच्या समोर काही जाताना, समोर काही विचार घेऊन जाताना, समोर मांडण्याची काही पद्धत घेऊन जाताना एवढं प्रचंड आंदोलन केलं, पण त्यातली एक जी प्रगल्भता होती त्या प्रगल्भतेचा अभाव दिसत होता. पुन्हा महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट जाणवत होते की आम्ही जिजाऊच्या लेकी असं म्हटलं जायचं, पण ह्या जिजाऊंच्या लेकींची परंपरा काय आहे, जिजाऊंच्या लेकींचा वारसा काय आहे, या वारशाच्या बाबतीत मात्र आपण खूप म्हणजे मी सुद्धा असा तितकासा तो त्यावेळेला असा म्हणजे अवगत नव्हतो. तर मला ते फार प्रकर्षानं जाणवायचं आणि त्यातून मला लक्षात आलं की नेमका काय आहे जिजाऊंचा वारसा. या वारशाचा आपण शोध घ्यायला पाहिजे, त्या दृष्टीनं काही प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या किमान हा आधी स्वतःसाठी मी शोध सुरू केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हा जो वारसा आहे, समृद्ध वारसा जिजाऊंच्या लेकींचा, जिजाऊंच्या नंतरच्या मराठा समाजातल्या कर्तृत्ववान स्त्रियांचा, तर हा वारसा काही आपण पुढं लोकांच्या समोर मांडता येईल का, त्याची काही सुरुवात करता येईल का. म्हणजे कुठलंही काम सुरू करताना आपण हे काम मीच करेन, पूर्णपणे करेन, हीच मी तडीस नेईन, अशा पद्धतीची काही गरज नसते. पण आपण एखादं काम सुरू करू आणि हे काम सुरू करताना काही घटक पुढं नेतील अशी अपेक्षा असते आणि साधारण संशोधन करणाऱ्या माणसाची तशीच अपेक्षा असते की एखादा मुद्दा घेऊन पुढं जाणं, जेणेकरून पुढं त्या विषयावर समकालीन किंवा नंतरच्या काळात काम करणाऱ्या लोकांना त्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी काही वेगळे मुद्दे मिळतील. त्या अनुषंगानं मी हा विषय घेतला आणि शोध सुरू केला. तत्पूर्वी मला एक गोष्ट नोंदवावी लागेल की हे सगळं बघत असताना आपण ज्यावेळी मराठा समाज म्हणतो त्यावेळी मराठा समाजातलीची एकूण समाजातली प्रतिमा, माध्यमातली प्रतिमा, या सगळ्याच गोष्टी आपल्याला फारशा म्हणजे गौरवास्पद वाटतील अशा नव्हत्या.
म्हणजे आपण एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवण सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या संदर्भातला जी काय घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगानं बोलतो. आणि हे सगळं इतिहासातलं सांगत असताना वर्तमानात मात्र बाई वाड्यावर या अशा प्रकारची एक प्रतिमा तयार होते. आणि एकूण जे मराठा समाजातल्या जाणकारांनी आणि वेगळ्या समाजातल्या जाणकारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या संदर्भात जे लिहून ठेवलेलं आहे त्यात मला एक असं जाणवलं की बहुतेक सगळ्यांनी लिहिलेलं आहे ते मराठा समाजातली स्त्री ही घोषात असते, मराठा समाजातली स्त्री ही बुरख्यात असते. एकूण मराठा समाजानं स्त्रियांना पुरेसं स्वातंत्र्य दिलेलं नाही. अन्य सगळ्या वेगवेगळ्या समाजात म्हणजे अल्पसंख्य समाज असतील, बहुसंख्य समाज असतील, पुढारलेले समाज असतील, गावकुसाबाईचे समाज असतील, अशा अनेक घटकांच्या मधून स्त्रियांना पुनर्विवाहासाठी ची एक सगळे वाटा मोकळ्या असताना मराठा समाजानं मात्र त्या संदर्भात फारशी काही पावले उचलली नाहीत असंही आपल्याला एकूण दिसून येतं. आणि एकूण मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कुटुंबनेच्या संदर्भात आणि मराठा पुरुषांच्या पुरुषी अहंकाराच्या संदर्भातच जास्त लिहिलं गेल्याचं मला जाणवतं. इथं पुन्हा शिक्षणाचा प्रश्न येतो. म्हणजे मराठा समाज 1848 साली महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्त्रियांची पहिली शाळा सुरू केली देशातली. आणि त्यानंतर 100-125 वर्षानंतरसुद्धा इथला महाराष्ट्रातला जो सगळ्यात पुढारलेला समाज म्हणून ओळखला जातो, सगळ्यात प्रगत समाज म्हणून ओळखला जातो, सगळ्यात कारभारी समाज म्हणून जो ओळखला जातो, या समाजातल्या स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण अगदी 25-30 वर्षापर्यंतसुद्धा खूप नगण्य होतं. ही वस्तुस्थिती आपल्याला दुर्लक्षित करून चालत नाही. गेल्या साधारण 30 वर्षात हे प्रमाण वाढायला लागलेलं आहे, दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे. मराठा समाजातल्या मुली वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करायला लागलेल्या आहेत. या काही गोष्टी असल्या तरी त्या आधीची परिस्थिती खूप फारशी भूषणावं म्हणता येईल अशी नाही. त्या दृष्टीनं मराठा समाजानं एकूण या शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यायला खूप विलंब केला. हे एकूण चित्र आपल्याला सामाजिक चित्र बघायला मिळतं. तर हळूहळू हे चित्रही बदलतं आहे, मराठा समाजाची मानसिकताही बदलते. मराठा समाज पुरोगामित्वाच्या दृष्टीनं ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि एकूण जे आपलं पुढारलेपण आहे त्या पुढारलेपणाच्या दृष्टीनं पुरोगामी दृष्टीनं एक पाऊल पुढं टाकतो. ही अलीकडच्या काळातली मला जाणवलेली एक स्वागतार्ह गोष्ट आहे. तर मित्र हो, मी आता मराठा समाजातल्या कर्तृत्ववान स्त्रिया या स्त्रियांच्या संदर्भात बोलताना ज्या स्त्रियांच्या संदर्भात आपल्याला खूप माहिती आहे त्या संदर्भात फारसं बोलणार नाही. म्हणजे मी जेव्हा हे संशोधन कार्य सुरू केलं या संदर्भात तर मला साधारण 1926-27 सालापर्यंत जन्मलेल्या एक मला सुरुवातीपासून जिजाऊंच्यापासून शोध घ्यायचा होता. खरं तर मला आधुनिक भारतातल्या आधुनिक काळातल्या स्त्रियांच्यापासून सुरुवात करता आली तर सोपं झालं असतं. पण लक्षात आलं की इतिहास काळातला जिजाऊंच्यापासून जर आपण शिवाजी महाराजांच्यापासून आपली परंपरा सांगतो तर स्त्रियांच्या परंपरेचा शोध घेतानाही जिजाऊंच्यापासून सुरुवात करायला पाहिजे असं माझ्या लक्षात आलं आणि मी जिजाऊंच्यापासून सुरुवात केली. तर मला यात वेगळ्या लोकांची चर्चा केली, वेगळ्या अभ्यासकांची चर्चा केली. तर मला इतिहास काळातल्या 4-5 स्त्रिया यामध्ये घेणं आवश्यक वाटलं. त्यात राजमाता जिजाऊ असतील, महाराणी येसूबाई असतील, त्यानंतर रणरागिणी ताराबाई असतील, करवीरकर महाराणी जिजाबाई असतील आणि ज्या पहिल्या महिला सरसेनापती म्हणून ज्यांची ओळख आहे त्या उमाबाई दाभाडे असतील. तर यातली ज्यावेळी आपण वैशिष्ट्य बघतो या इतिहास काळातल्या स्त्रियांची तर जिजाऊंच्या संदर्भातच बोलायचं तर जिजाऊंच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी एकूण या सगळ्या ह्याच्यात माझ्या लक्षात आली, जयसिंगराव पवार असतील किंवा मंजुश्री पवार असतील यांच्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासकांशी बोलल्यानंतर त्यांनी जी नवीन मांडणी करतायत त्यात असं लक्षात आलं की आपण जिजाऊंच्या संदर्भातली मांडणी करताना राजमाता जिजाऊ
जिजाऊ महासाहेब एवढ्यापुरतीच मर्यादित करतो आणि त्यांचं व्यक्तिमत्व, जिजाऊंचं जे स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं ते शहाजी महाराजांची पत्नी आणि शिवाजी महाराजांची आई एवढ्या एका विशिष्ट त्या नात्यामध्ये आपण बांधून टाकतो आणि जिजाऊंच्यावर अन्याय करतो असं मला वाटतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्य स्थापनेची मूळ प्रेरणा जिजाऊंची होती. शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व जिजाऊंनी त्यासाठी वापरलं आणि खरं तर हे सगळं मूळ कर्तृत्व जिजाऊंचं होतं आणि हे आपण लक्षात घेत नाही आणि त्यांना राजमाता आणि शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि शहाजी महाराजांच्या पत्नी एवढ्यापुरतंच मर्यादित करून टाकतो. तर मला वाटतं की आता नव्यानं या संदर्भात जिजाऊंच्या संदर्भात काही स्वतंत्र मांडणी, त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून, कारण त्यांनी ज्या काळात हे सगळं उभं केलं, ज्या काळात त्यांनी काम केलं, त्या ज्या एका विशिष्ट कौटुंबिक पार्श्वभूमीतून आल्या, भोसलेंच्या घरात आल्या आणि त्यानंतरचा त्यांचा जो संघर्ष आहे सगळा तो जिजाऊंचा स्वतंत्र संघर्ष आहे आणि त्या स्वतंत्र संघर्षाचा विचार स्वतंत्रपणेच करण्याची आवश्यकता या निमित्तानं लक्षात आली आणि मला वाटतं या पुढच्या काळात खरं तर त्या दृष्टीनं एका स्वतंत्रपणे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याची एक सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात अधिक गतिमानतेनं आणि अधिक व्यापकतेनं होण्याची आवश्यकता मला या निमित्तानं वाटते. महाराणी येसूबाईंच्या संदर्भात असं मुळात आपल्याकडं कसं आहे, इतिहासाच्या संदर्भात कामं खूप झाली पण तरीसुद्धा करण्यासारखं खूप आहे. महाराणी येसूबाईंच्या संदर्भात आतापर्यंत आपल्याला म्हणावं तितकं काम झालेलं आहे असं मला वाटत नाही, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात खूपशी आजसुद्धा आपल्याकडं फारसं काही ऐतिहासिक साहित्य आहे, ऐतिहासिक साधनसामुग्री आहे, ती फारशी उपलब्ध आहे असं मला वाटत नाही. पण येसूबाईंचं काम हे ज्या हिंद स्वराज्य वाचवण्यात आणि स्वराज्य टिकवण्यात फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्यावेळी रायगडाला वेढा घातला त्यावेळी त्यांनी राजाराम महाराजांना तिथून बाहेर काढलं. खरं तर त्यावेळी तिथं सगळे जर भोसल्यांच्या कुटुंबातले सगळे लोक एकत्र सापडले असते तर स्वराज्याची पुढची लढाई आहे ती पुढची लढाई सगळी तिथंच संपून गेली असती. पण येसूबाईंच्या दूरदृष्टीमुळं हे लढाई पुढं दीर्घकाळपणे चालू शकली हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर ताराराणींच्या संदर्भात आपण खूप वाचलं आहे, खूप बऱ्यापैकी संशोधन झालं आहे, पण ताराबाईंच्या एकूण वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या कर्तृत्वाचं सांगायचं झालं तर असं सांगता येईल की आपण आजसुद्धा एकूण त्या दृष्टीनं कल्पना करताना, त्या गोष्टीची कल्पना करताना अंगावर शहारे आल्या वाजून राहत नाही ताराराणींचं एकूण कर्तृत्व बघताना. म्हणजे त्या काळातली 25 वर्षाची एक विधवा राणी ज्या पद्धतीनं औरंगजेबासारख्या शहेनशहाशी लढत देते हे आपण काळाच्या पातळीवर जरी जाऊन विचार केला तरी प्रचंड असं चित्तथरारक असं आहे ही गोष्ट आहे. त्याचं कारण असं की ताराराणींच्या मुळं जो औरंगजेब बादशाह इथं हे सगळं दख्खन काबीज करायला ताब्यात घ्यायला आलेला होता त्या औरंगजेबाला इथल्या मातीत गाडण्या जो इथल्या मातीतच तो दफन झाला त्याचं सगळं श्रेय, त्याचे सगळं क्रेडिट मला वाटतं महाराणी ताराराणींचं आहे. कारण या 25 वर्षाच्या राणीनं त्या काळात औरंगजेब बादशाहाशी सलग 7 वर्षे झुंज दिलेली आहे, 7 वर्षे लढा दिलेला आहे. म्हणजे आणि हा लढा देताना त्यांनी असं एखाद्या लढाईत स्वतःला झोकून देऊन सर्वस्व संपूर्ण टाकण्यासारखं नाही, खूप मुत्सद्देपणानं त्या लढल्यात, खूप चाणाक्षपणे लढल्या आहेत, खूप आक्रमकपणे लढल्या आहेत. म्हणजे एक 25 वर्षाची राणी एखाद्या अत्यंत मोठ्या अशा शत्रूशी किती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे लढू शकते आणि त्याला जेरीस आणू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मला वाटतं महाराणी ताराराणींच्या आपल्या आयुष्याकडं बघावं लागतं. तर यानंतर मला एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आतापर्यंत फारसं लोकांच्या पुढं आलेलं नाही. म्हणजे आपल्याला जिजाऊंच्या संदर्भात आपण ऐकलेलं असतं, येसूबाईंच्या संदर्भात ऐकलेलं असतं, ताराराणींच्या कर्तृत्वासंदर्भातही ऐकलेलं असतं,
पण मला करवीरची महाराणी जिजाबाई या ज्या आहेत त्यांच्या संदर्भात आत्तापर्यंत फारसं काही संशोधन पुढं आलं नव्हतं. पण ज्येष्ठ इतिहास संशोधक आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या संदर्भातला एक शोधनिबंध काही वर्षापूर्वी मांडला आणि नंतरच्या काळात मग त्यांच्या संदर्भात वेगळ्या इतिहास संशोधकांनी काही कामं केली आणि त्यातून ह्या जिजाबाईंचं कर्तृत्व आपल्या समोर आल्याचं दिसून येतं. तर करवीरकर जिजाऊंच्या कर्तृत्वाचं वैशिष्ट्य असं की आज आपण महाराष्ट्रातली पुरोगामी महाराष्ट्राची राजधानी म्हणून कोल्हापूर संस्थानचा उल्लेख करतो. राजर्षी शाहू महाराजांच्यासारखा दूरदृष्टीचा नेता ज्या राजानं या संपूर्ण देशाला एक पुरोगामी राज्यकारभाराची दिशा दिली, आपल्या कोल्हापूरसारख्या छोट्या संस्थानातनं जे क्रांतिदर्शी काम केलं त्या कामाचं आजच्या काळातसुद्धा एकूण राज्यकर्त्यांना अनुकरण करणं भाग पडतं. आणि काळाच्या खूप पुढची दृष्टी घेऊन राजर्षी शाहू महाराज काम करत होते. तर हे सगळं जे पुरोगामी महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्याचं बहुतांश श्रेय मला वाटतं करवीरकर महाराणी या जिजाबाई आहेत त्यांना द्यावं लागतं. खरं तर करवीरकर महाराणी जिजाबाई नसत्या तर हे पुढचं जे कोल्हापूरचं पुरोगामित्व आहे तर हे पुढं येऊ शकलं नसतं आणि कदाचित जे पेशव्यांच्या ताब्यातलं पुणे होतं त्याच पद्धतीनं आणखी एक पेशव्यांच्या वर्चस्वाखालचं पेशव्यांच्या प्रभुत्वाखालचं शहर अशी कोल्हापूरची ओळख झाली असती. म्हणजे अनेकांना प्रश्न पडतो की या करवीरकर जिजाबाई कोण? तर 1714 साली या आपल्या महाराणी ताराराणी आणि त्यांचे पुत्र हे सत्ताच्युत झाले आणि त्यांच्या जागेवर ताराबाईंची सवत असलेली राजसबाई आणि संभाजी महाराज हे तिथं सत्तेवर आले. तर या संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजे या करवीरकर जिजाबाई या छत्रपती राजाराम महाराजांची ही धाकटी सून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नात सून. तर ह्या जिजाबाईंनी खूप कुशलतेनं, खूप समंजसपणे, खूप प्रगल्भतेनं हा सगळा राज्यकारभाराचा गाडा हाकलेला होता. 20 डिसेंबर 1760ला छत्रपती या संभाजी महाराजांचं निधन झालं. त्याच सुमारास एकूण पुण्याचे पेशवे सगळे पानिपतच्या लढाईच्या तयारीत होते आणि या सगळ्या तयारीत असताना त्यांना ज्यावेळी कळलं की कोल्हापूरच्या संभाजी महाराजांचं निधन झालेलं आहे तर पेशव्यांनी संभाजी महाराजांचं निधन झालेलं आहे हे कळल्यानंतर त्यांनी आपल्या 2 सरदारांसह सैन्य कोल्हापूरकडे पाठवून दिलं जेणेकरून कोल्हापूर संस्थान जप्त करून तिथं त्यांनी एक वारसही पाठवून दिला की या वारसाला तिथं तिथं गादीवर बसवायचं आणि जिजाबाईंनी मग त्यांचं आश्रित म्हणून त्यांना राहायचं, त्यांना एखादा किल्ला द्यायचा आणि समजा त्यांनी काही जास्त विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तिथं त्या जिथं असतील त्या किल्ल्याला वेढा देऊन त्यांना ताब्यात घ्यायचं अशी रचना त्या काळात पेशव्यांनी एकूण धोरण आखलेलं होतं. तर हे सगळं कळल्यानंतर या जिजाबाईंनी आधी पहिल्यांदा काही सामोपचारानं पद्धतीनं हे जे करवीर संस्थान जप्त करण्यासाठी पेशव्यांचं सैन्य येणं होतं ते थांबवण्यासाठी आपल्या सामोपचारानं प्रयत्न केले आणि ते सामोपचाराचे प्रयत्न सुरू असतानाच त्या फौजेवर हल्ला करून त्यांना पराभूत परत पाठवण्यासाठीची एक योजना ऐकली आणि जिजाबाईंचे सामोपचाराचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत आणि त्यांनी आपलं सैन्य पाठवून पेशव्याच्या या सेनेचा पाडाव केला आणि त्यांना परत पाठवून दिलं आणि त्यामुळं कोल्हापूर संस्थानावर जो काही पेशव्यांचं राज्य आलं असतं, पेशव्यांची हुकूमत आली असती, ती पेशव्यांची हुकूमत येऊ शकली नाही. त्या दृष्टीनं या करवीरकर महाराणी जिजाऊंचं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे असं मला वाटतं. तर खरं या जिजाबाईंच्या कर्तृत्वासंदर्भात आम्ही सगळ्यांनीच आणखी खूप वेगळ्या पद्धतीनं काही जाणून घेण्याची, समजून घेण्याची आवश्यकता आहे. उमाबाई दाभाडेंचा हा काळ आपल्याला माहिती आहे. महाराणी ताराराणींचा कालखंड आणि त्यांचा कालखंड एकच आहे. त्यांनीही एक सरसेनापतीपदी जाणाऱ्या पहिल्या महिला होत्या आणि त्यांनासुद्धा आपली लढाई बहुतांश त्यांना खरं तर पेशव्यांच्या विरोधातच करायला लागलेली आपल्याला इतिहासात दिसून येतं.
तर इतिहास काळातल्या या स्त्रियांच्या संदर्भातलं हे विवेचन मी फार लांबवत नाही, कारण या संदर्भात बऱ्यापैकी आपल्याला आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मी आणखी ज्या काही स्त्रियांच्या संदर्भात बोलणार आहे त्यांची काही नावं तुम्हाला सांगतो. म्हणजे ताराबाई शिंदे आपण नाव ऐकलेलं आहे, तानुबाई बिर्जे आपल्याला माहिती आहे, डॉक्टर कृष्णाबाई केळवकर आहेत, सुंदर. यातली काही नावं अशी असतील की जी मलासुद्धा हे करताना आश्चर्यचकित झालो की अशा पद्धतीनं हे जे मराठा समाजातल्या या स्त्रिया मराठा समाजातल्या आहेत आणि या मराठा समाजातल्या स्त्रियांनी इतकं महत्त्वाचं काम केलेलं आहे, इतक्या महत्त्वाच्या परिस्थितीतून त्या गेलेल्या आहेत. हे सगळं मी म्हणजे माझ्यासारख्याला सुद्धा चकित होण्याची वेळ आली होती. म्हणजे त्यातलं सुंदराबाई जाधव यांचं नाव हे माझ्यासाठी खूप आश्चर्यजनक होतं. त्या आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्वही आपल्याला खूप असं वेगळं असलेलं दिसून येईल. आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण जयमाला शिलेदार या संगीत रंगभूमीच्या म्हणजे उत्कर्षामध्ये ते टिकवण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाची कामगिरी तर जयमाला शिलेदार या मराठा समाजातल्या होत्या. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्यांनी उल्लेखनीय काम केलं त्या लक्ष्मीबाई नायकवडे असतील, त्यानंतर हौसाताई पाटील असतील किंवा इंदुताई पाटणकर असतील, या काही महत्त्वाच्या स्त्रिया आहेत. आपल्याला आपण अलीकडच्या काळात जे नाव सातत्यानं ऐकतो ते शारदाबाई पवार यांचं काम खूप महत्त्वाचं काम आहे. लीलाताई उत्तमराव पाटील ही खानदेशी रणरागिणी, आपण त्यांचं नाव ऐकलं असेल, त्यांचं कर्तृत्व ऐकलं असेल. अनुसाहेबाई शिंदे या आपल्या एकूण पहिल्या महिला शाहीर, म्हणजे शाहिरीचं क्षेत्र हे पुरुषांचं क्षेत्र आहे, पण तिथं अनुसाहेबाई शिंदे यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं एक आपला कामाचा ठसा उमटवलेला दिसतो. आणखी एक विमलाबाई बागलांचं नाव आपल्यासाठी नवीन असेल. सरोजिनी बाबर, आपण ज्यांची यावर्षी जन्मशताब्दी साजरी करतोय, त्या सरोजिनी बाबर मराठा समाजातल्या होत्या. आणखी एक आश्चर्यकारक आणि महत्त्वाचं नाव म्हणजे हिराबाई बडोदेकर. मी खरं तर हिराबाई बडोदेकरांच्या पासूनच या विवेचनाला सुरुवात करतो. हिराबाई बडोदेकर हे एक असं वेगळं नाव आहे मित्र हो, की एकूण संगीताच्या क्षेत्रात किती उत्तुंग काम करता येतं आणि एखादी कलावती अवतीभोवतीचं आपलं वातावरण परिस्थिती आपल्या एकूण या ह्याच्यासाठी कलेसाठी पोषक नसतानासुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करून हिराबाई बडोदेकरांनी या संगीत क्षेत्रात मोठं काम केलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे 17व्या वर्षी त्यांनी आपली गायनाची पहिली मैफिल केलेली होती आणि तिकीट लावून गाण्याची मैफिल करणाऱ्या पहिल्या कलावंत म्हणून हिराबाई बडोदेकरांचा आपल्याला एक आवर्जून उल्लेख करावा लागतो. हिराबाई बडोदेकरांच्या संदर्भात सगळ्यात आपण अभिमान बाळगावा, आपला ऊर अभिमानानं भरून यावा अशी गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट 47 रोजी ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर हे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी लाल किल्ल्यावरून वंदे मातरम म्हणण्याचा बहुमान हिराबाई बडोदेकरांना मिळाला होता. त्यामुळं ह्या हिराबाई बडोदेकरांच्या एकूण कर्तृत्वाचं जे दर्शन आहे ते खूप विलोभनीय असं आहे. म्हणजे त्यांना सरोजिनी नायडूंनी गान कोकिळा अशी पदवी दिली होती. आपण एकूण संगीताच्या क्षेत्रात गान हिरा म्हणून त्यांना हिराबाई बडोदेकरांना ओळखलं जातं. पण कसं असतं बघा, हिराबाई बडोदेकरांचं एवढं उत्तुंग कर्तृत्व आहे, ज्या बाईंनी एकूण संगीताच्या बैठक कार्यक्रमाला एक प्रतिष्ठा मिळवून दिली, ज्या बाईंनी 15 ऑगस्ट 47ला देशाच्या स्वातंत्र्या दिवशी लाल किल्ल्यावर वंदे मातरम सादर केलं, पंडित नेहरूंच्यासारखे देशाचे पहिले पंतप्रधान ज्यांचे चाहते होते, अशा या हिराबाई बडोदेकरांच्या संदर्भात तुम्हाला जर आता पटकन सांगितल्यावर अटकेल की पु ल देशपांडे यांच्या संदर्भातला आपण सिनेमा बघितला असेल, तर हिराबाई बडोदेकरांचं जे एक विकृत चित्रण या सिनेमात आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे पु ल देशपांडे, भीमसेन जोशी ही मंडळी रात्री उशिरा आपल्याला काहीतरी दारू मिळत नाही म्हणून दारू प्यायला मिळत नाही म्हणून ती कुठं मिळेल तर त्यांच्याकडे मिळेल म्हणून हिराबाई बडोदेकरांच्या घरी जातात. असं हिराबाई बडोदेकरांचं विकृत चित्रण या सिनेमात केलेलं आहे. तर हे हिराबाई बडोदेकर ज्या समाजातून आल्या आहेत हे ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या म्हणजे या असं विकृत चित्रण करण्यापाठी मग ही मानसिकता काय होती. म्हणजे
कला ही कुठल्या एका समाजाची मक्तेदारी नाही हे अजूनसुद्धा समजून घेतलं जात नाही. आणि आपल्याहून वेगळ्या समाजातल्या काही लोकांनी, काही स्त्रियांनी काही कर्तृत्व गाजवलं असलं तर त्यांचे मोठेपण मान्य करण्याऐवजी त्यातले एकूण त्याचं विकृतीकरण करून मांडण्याची जी परंपरागत एक विशिष्ट समाजाची पद्धत आहे, मला वाटतं आजसुद्धा ते पुढं झिरपत येताना दिसतं. आणि हिराबाई बडोदेकरांच्या संदर्भात पु ल देशपांडे यांच्या सिनेमात जे काही घडलं, मला वाटतं हे त्याच मनोवृत्तीचं निदर्शक आहे. तर या हिराबाई बडोदेकर फार थोर कलावंत होत्या, फार महत्त्वाच्या कलावंत होत्या. आणि इथं मुद्दाम सांगावाचं की हिराबाई बडोदेकर ह्या मराठा समाजातल्या होत्या. हे बहुतेक म्हणजे अनेकांना माहीत नव्हतं, अनेकांना माहीत नसतं की कुठून, पण त्या मूळ मराठा समाजातल्या होत्या. असंच आणखी एक व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, त्यांचं नाव आहे ते म्हणजे सुंदराबाई जाधव. म्हणजे त्यांना लावण्यगीत गायिका सुंदराबाई जाधव असं म्हटलं जातं. आणि त्यांची त्या काळातली ओळख बाई सुंदराबाई जाधव अशी होती. म्हणजे त्यांचा जन्म आहे 1885 सालातला आणि 1950-51 पर्यंतचं त्यांचं आयुष्य आहे. मित्र, सुंदराबाई जाधवांच्या संदर्भात सांगायचं तर सुंदराबाई जाधव या अशा कलावंत होत्या. बालगंधर्वांनी एकच प्याला हे जे नाटक बसवलं, त्या बालगंधर्वांच्या एकच प्याला नाटकातली जी पदं आहेत ना, त्या पदांना चाली लावलेल्या आहेत त्या या सुंदराबाई जाधव. म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात संगीताच्या क्षेत्रात बहुजन समाजातली, मराठा समाजातली एक स्त्री संगीत पदांना चाली लावते, संगीताच्या क्षेत्रात अत्यंत उत्तुंग पद्धतीचं काम करते. हे एकूण या सुंदराबाईंच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. लावणीच्या क्षेत्रातलं त्यांचं काम इतकं प्रचंड आहे, तुंग आहे. म्हणजे आजसुद्धा ज्या लावणीचा उल्लेख केला जातो, नंतर मराठी लावणी ज्या एका सुरुवातीच्या पायावर आधारलेल्या आहेत, त्या सगळ्या लावणीचं तुम्ही माझे सावकार नावाचे खूप गाजलेली जुन्या काळातली लावणी आहे, ती सुंदराबाई जाधव यांची लावणी आहे. म्हणजे साधारण 1920 वगैरे या काळात सुंदराबाई जाधव मुंबईला, आत्ता जो हिटीचा किंवा तत्सम परिसर आहे त्या परिसरात एका लॅविश अशा प्रचंड मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांच्याकडं अनेक मोठमोठ्या भारी गाड्या होत्या. अशा पद्धतीनं त्या काळात त्यांचं एकूण जीवनमान होतं. आणि HMVनं त्यांची त्या काळात काहीशे रेकॉर्ड्स काढलेले आहेत. म्हणजे सहज तुम्ही जर गुगलवर जाऊन सुंदराबाई जाधव यांच्या नावानं काही सर्च केलं, त्यांची माहिती घ्यायचा प्रयत्न केला, तर HMVनं त्या काळात अनेक त्यांच्या रेकॉर्ड्स काढलेल्या आहेत आणि प्रचंड त्या गाजलेल्या आहेत त्या रेकॉर्ड प्रचंड. तर HMVनं त्या काळात त्यांच्या अनेक रेकॉर्ड्स काढलेला आपल्याला दिसतील. सुंदराबाई जाधवांच्या संदर्भात सांगायची म्हणजे मराठा समाजातल्या एखाद्या पुरुषाची दृष्टी किती पुरोगामी असू शकते एक 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात. म्हणजे आता सुंदराबाई जाधव यांचा जन्म साताऱ्याचा की पुण्याचा या संदर्भात काही संदिग्धता आहे. म्हणजे कुठं असं म्हटलेलं आहे की त्या मूळच्या मारुतराव वडील त्यांचे कॉन्ट्रॅक्टर होते. लक्षात घ्या, मारुतराव जाधव नावाचे त्यांचे वडील कॉन्ट्रॅक्टर होते. आणि त्या कॉन्ट्रॅक्टर असलेला एक मनुष्य या सुंदराबाई, ही सुंदराबाई जाधव ही सुंदराबाई एकुलती एक मुलगी, तर त्या शाळेत गेल्या नव्हत्या, पण त्या इतक्या हुशार होत्या की शाळेत न जाता त्या आपल्या पद्धतीनं लिहायला वाचायला शिकल्या. त्यांना गाण्याची आवड होती. त्या गाण्याच्या क्षेत्रात त्यांनी काही हळूहळू आपलं कसब दाखवायला सुरुवात केलं. त्या दाभाडे गोंधळी नावाचे त्या काळात काही संगीताचं शिक्षण देणारे लोक होते, त्यांच्याकडं त्यांनी काही संगीताचं शिक्षण घेतलं. आणि असं म्हणतात की या मारुतराव जाधवनी आपल्या मुलीची संगीताची आवड लक्षात घेऊन ते साताऱ्याहून पुण्याला शिफ्ट झाले आणि पुण्यात त्यांनी त्यांचं संगीताचं शिक्षण घेतलं. तिथं त्यांना चांगले गुरु मिळाले आणि पुन्हा तिथं ते गुरु मिळाल्यानंतर नंतर त्या मुंबईत शिफ्ट झाल्या आणि त्यांचं सगळं करिअर मुंबईत घडलं. म्हणजे भास्करबुवा बकले हे नाव ऐकलं असेल. भास्करबुवा बकले त्यांना बहीण मानत होते. बालगंधर्व त्यांना मोठी बहीण मानत होते. असं हे सुंदराबाई जाधवांचं अत्यंत उत्तुंग कर्तृत्व होतं. पण या सुंदराबाई जाधवांचं व्यक्तिमत्व आजपर्यंत एकूण
म्हणजे कसं आहे, हा आपला दोष आहे. आपण बहुजन समाजातल्या काही कर्तृत्ववान लोकांच्या संदर्भात काही शोधायचा प्रयत्न करत नाही, त्या कर्तृत्ववान लोकांच्या नोंदी ठेवायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळं आपल्याला अन्य छोट्या छोट्या कलावंतांची खूप मोठी पोस्टर लावलेली, खूप मोठा त्यांच्या कर्तृत्वाचा गाजावाजा केलेला, त्यांच्या जन्मशताब्द्या साजरा केलेल्या, त्यांचे नाव आणि पुरस्कार हे खूप सारं दिसतं. पण मला अशी खंत आणि खेद वाटतो की सुंदराबाई जाधव यांच्यासारखी एक फार मोठी कलावंत असलेल्या बाई, त्या बाईंचं त्यांच्या कर्तृत्वाकडं एकूण महाराष्ट्रात दुर्लक्ष झालं. मला वाटतं की पुढच्या काळात ही त्यांची उपेक्षा दूर होण्याच्या दृष्टीनं काही पावलं पडली तर बरं होईल असं मला वाटतं. मित्रहो, तुम्ही तान्हुबाई बिर्जे हे नाव ऐकलं आहे का नाही मला माहिती नाही, पण तान्हुबाई बिर्जे या मराठीतल्या पहिल्या महिला संपादक. आपण महाराष्ट्रातल्या एकूण पत्रकारितेचा इतिहास बघितला, आत्तापर्यंतचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर मराठी पत्रकारितेच्या इतिहासात संपादक पदापर्यंत गेलेल्या महिलांची नावं फारशी आठवत नाहीत. म्हणजे वसुंधरा पेंडसे नाईक या लोकप्रभा या साप्ताहिकाच्या संपादक होत्या आणि त्या नवशक्तीच्या संपादक होत्या, हे एक आपल्याला नाव दिसतं. आणि आत्ता नवा काळच्या संपादक ज्या आहेत त्या एक महिला संपादक आहेत. नंतर आत्ता अलीकडची ताजी बातमी म्हणजे आपण सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे या दिसतात. पण अर्थात त्यांचं संपादक म्हणून कर्तृत्व असण्याचं काही म्हणजे आता नव्हतं. पण तान्हुबाई बिर्जे या मराठीतल्या पहिल्या संपादक होत्या आणि 1906 ते 1912 या 6 वर्षाच्या काळात त्यांनी दीनबंधू या साप्ताहिकाचं संपादकपद भूषवलेलं आहे. म्हणजे त्यांचे तान्हुबाईंचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे अनुयायी होते आणि त्यांचं हे दीनबंधू हे साप्ताहिक होतं. एकूण त्यांच्या घरात ज्योतिराव फुले असतील किंवा ज्योतिरावांचे त्या काळातले सहकारी असतील यांच्या बैठका व्हायच्या, त्यांच्या चर्चा व्हायच्या, सत्यशोधक समाजाच्या पुढच्या वाटचालीच्या संदर्भात काही विचारविनिमय व्हायचा. तान्हुबाई ते ऐकत घडत होत्या आणि देवराव ठोसर यांच्या निधनानंतर त्यांनी या दीनबंधू साप्ताहिकाच्या संपादकपदाची धुरा सांभाळली आणि तब्बल 6 वर्षे त्यांनी या साप्ताहिकाचं संपादकपद भूषवलं. त्या काळात खूप महत्त्वाचे विषयांच्यावर, त्या काळातल्या समकालीन विषयांच्यावर त्यांनी लेखन केलं. तर ही मराठीतली पहिली महिला संपादक ही मराठा समाजातली होती, हेही आपल्याला ऐकू इथं लक्षात घ्यावं लागतं. त्यांचं हे जे कर्तृत्व आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागतं असं मला वाटतं. मित्रहो, विमलाबाई बागल हे असंच एक वेगळं नाव आहे. विमलाबाई बागल फार उपेक्षित आहेत असं म्हणता येत नाही, कारण कोल्हापूर आणि त्या परिसरात विमलाबाईंना खूप चांगला त्यांना ओळखतात, त्यांच्या कर्तृत्वाची माहिती आहे. पण आपल्याकडं होतं कसं की अनेक उत्तुंग कर्तृत्वाच्या स्त्रिया, उत्तुंग कर्तृत्वाची माणसं ही सुद्धा त्या गावापुरतीच सीमित राहतात. म्हणजे ज्यांचं काम आपण खरं तर राष्ट्रीय पातळीवर डोक्यावर घेऊन मिरवायला पाहिजे, त्याचा राष्ट्रीय पातळीवर गाजावाजा करायला पाहिजे, अशी अनेक व्यक्तिमत्व असतात, अशी अनेक कामं असतात. पण आपल्या एकूण काही मर्यादित आकलनामुळं आपण अनेकदा त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याचं होतं असं की मग ही जी लोकांची व्यक्तिमत्व आहेत ती त्या शहरापुरती अशी मर्यादित राहतात. म्हणजे काही कामं त्या विशिष्ट शहरापुरती मर्यादित असली तरी त्याची व्यापकता असते, ती सारी व्यापकता राज्य राष्ट्रीय पातळीवर आवाहक ठरेल अशा पद्धतीची असते असं मला वाटतं. तर ह्या विमलाबाई बागलांचं म्हणजे भाई माधवराव बागल यांचं नाव आपण ऐकलं असेल. भाई माधवराव बागल हे महाराष्ट्रातले अत्यंत प्रखर पुरोगामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि त्यांचं जे काम आहे तर मी एन डी पाटील सरांच्याकडून हे ऐकलेलं आहे.
यशवंतराव मोहितेंच्या व्याख्यानात ते ऐकलेलं आहे. म्हणजे माधवराव बागल या व्यक्तिमत्वाचा दबदबा आणि एकूण लोकप्रियता काय होती, तर मी यशवंतराव मोहिते किंवा एन डी पाटील सर यांच्याकडून ऐकलेली माहिती आहे का, तर त्या काळात देशाच्या पातळीवर पंडित नेहरूंची जी लोकप्रियता होती त्या तोडीची लोकप्रियता माधवराव बागलांची होती. तर माधवराव बागल हे या विमलाबाई बागल यांचे थोरले दीर, माधवराव बागलांचे भाऊ वसंतराव बागल यांच्या विमलाबाई बागल या पत्नी. तर त्या कोल्हापूरला वसंतराव बागल हे सुद्धा कोल्हापूरच्या सामाजिक राजकीय चळवळीत सक्रिय होते. तर विमलाबाई बागल यांनी 1941 साली कोल्हापूरला पहिली अखिल भारतीय महिला परिषद घेतली होती 1941 साली. यावरून तुमच्या लक्षात येईल की या बाई किती दूरदृष्टीच्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी संसदेत हिंदू कोड बिल मांडलं होतं, तर आपल्याला आश्चर्य वाटेल, या हिंदू कोड बिलाच्या समर्थनार्थ विमलाबाई बागल यांनी कोल्हापुरात जाहीर सभा घेतलेल्या होत्या. ठीक त्या संदर्भात हे केलं, समर्थनाच्या सभा घेतलेल्या होत्या आणि हिंदू कोड बिल मंजूर झालं पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केलेल्या होत्या. त्या नगरपालिकेत सदस्य होत्या. तर नगरपालिकेत सदस्य असताना एकदा काय झालं, नगरपालिकेने एक 20,000ची रक्कम एका सुतिकागृहासाठी राखीव ठेवली होती. त्यांनी मागणी करून त्या सुतिकागृहासाठीची एक 20,000ची रक्कम विमलाबाईंनी मंजूर करून घेतली. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की नगरपालिकेनं, त्यावेळी कोल्हापुरात नगरपालिका होती, महापालिका नंतर झाली, तर नंतर लक्षात आली की ही जी सुतिकागृह जे करायचं होतं ज्या रकमेतून, ती रक्कम परस्पर स्विमिंग पुलाच्यासाठी, जलतरण तलावाच्यासाठी वर्ग करण्यात आलेलं आहे. तर विमलाबाईंच्या हे लक्षात आल्यानंतर, मुळात नगरपालिकेत स्त्रियांची संख्या अगदी नगण्य, तर विमलाबाईंनी त्याविरोधात प्रचंड प्रखर विरोध केला. त्यांनी त्याविरोधात कोल्हापुरात ठिकठिकाणी सभा घेतल्या, महिलांच्या सभा घेतल्या आणि सुतिकागृह झालं पाहिजे असा आग्रह केला. आणि शेवटी तरी होत नाही म्हणलं बेमुदत उपोषणाचा, आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि त्यांचं या चळवळीला यश आलं आणि मग त्यातून ते सुतिकागृह झालं. तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहिती असेल की कोल्हापुरात सावित्रीबाई फुले रुग्णालय म्हणून आहे. तर हे सावित्रीबाई हे विमलाबाईंच्या त्यावेळच्या प्रयत्नातून साकारले सुतिकागृह, हे सुतिकागृह म्हणजे हे सावित्रीबाई फुले रुग्णालय. विमलाबाईंचं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातलं योगदानही फार मोठं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अतिशय आघाडीवर राहून अतिशय हिरिरीनं त्या लढ्यात त्या एस.एम. जोशींच्यापासून आत्रेंच्यापासून या सगळ्यांच्याबरोबर सहभागी झालेल्या होत्या, अतिशय आक्रमकपणे सहभागी झालेल्या होत्या. त्यांनी त्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातला कागल, कोल्हापूरजवळचं गाव आहे, त्या कागलमधून संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीनं विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि विधानसभेची निवडणूक लढवून त्या विधानसभेतही त्या काळात गेलेल्या होत्या. त्यावेळची एक घटना अशी की त्यावेळी एकूण शेतकरी कामगार पक्षातली मंडळी असतील किंवा संयुक्त महाराष्ट्र समितीशी संबंधित मंडळी असतील, यातल्या अनेक नेत्यांना यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू केलेले होते. तर हे सगळं शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य पुरोगामी पक्षातून काँग्रेसमध्ये घेण्याची सगळी मोहीम सुरू असताना यशवंतराव चव्हाण यांनी भाई माधवराव बागल यांच्या मार्फत ते सगळे प्रयत्न चालू केलेले होते. आणि त्यावेळी मग अनेक मंडळी पी.बी. साळुंखे असतील किंवा आणखी काही मंडळी त्यावेळी काँग्रेसमध्ये सहभागी झालेली होती. तर भाई माधवराव बागल त्यात पुढाकार होता त्यांचा आणि भाई माधवराव बागल यांच्या या धाकट्या भाऊजाई भाई माधवराव बागल यांनी यांच्याकडे सुद्धा आपल्या ह्या विमलाबाई बागल यांच्याकडे सुद्धा त्या काँग्रेसमध्ये येण्यासाठी आग्रह धरला. पण विमलाबाई बागल यांनी त्यांचा तो आग्रह धुडकावला आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मला लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्यासाठी निवडून दिलं आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने निवडून दिलेलं आहे आणि मी कदापिही काँग्रेसमध्ये येणार नाही. आणि त्यांनी एकूण बाहेर सामाजिक दबाव मोठ्या प्रमाणावर असताना भाई माधवराव बागल यांच्यासारखं इतकं मोठं व्यक्तिमत्व कुटुंबातलं असताना आणि त्या कुटुंबातल्या व्यक्तीचा एक प्रचंड दबाव असताना सुद्धा तो दबाव झुगारून विमलाबाई बागल ठामपणे त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सोबत राहिल्या होत्या.
नंतर संयुक्त महाराष्ट्र समितीनं मुंबईत एक मोठं अधिवेशन घेतलं, तर त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी विमलाबाई बागल यांना दिलेलं होतं. म्हणजे इतक्या ह्या उत्तुंग कर्तृत्वाच्या आणि आपल्या विचारांवर निष्ठा असलेल्या, विचारांशी द्रोह न करता अत्यंत निष्ठावानपणे राजकारणात राहूनही निष्ठेची जोपासना करणाऱ्या असं विमलाबाई बागल यांचं काम आहे. खरं तर तेही आपण खूप व्यापकपणे तपशिलानं मुळापासून समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मित्रहो, आनंदीबाई शिर्के यांचं नाव आपण ऐकलं असेल. आनंदीबाई शिर्के यांचं नाव जे घेतलं जातं ते साधारण मराठीतली स्त्रियांची जी आत्मचरित्र आहेत त्या आत्मचरित्रांच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या आत्मचरित्रांची नावं घेतली जातं. त्यात सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्राचा उल्लेख होतो. आणि मग नंतरच्या काळात पुढं काही सुनीताबाई देशपांडेंच्यापासून मल्लिका अमरशेख पासून अशा वेगवेगळ्या स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा उल्लेख येतो. तर याच मराठीतल्या स्त्रियांच्या आत्मचरित्रांच्या मालिकेतलं अत्यंत महत्त्वाचं एक आत्मचरित्र आहे ते सांजवात नावाचं हे आत्मचरित्र आनंदीबाई शिर्के यांचं आहे. आपण आवर्जून ते मला वाटतं वाचावं, मिळवावं. ते उपलब्ध आहेत. त्याच्याप्रती अनेक जुन्या ग्रंथालयातून, कुठेही ग्रंथालयातून सांजवात मिळतं. तर त्या काळातल्या मराठा समाजातल्या एका स्त्रीचं जगणं कशा पद्धतीचं ते फार खळबळजनक आहे किंवा फार वेगळं आहे अशातला भाग नाही. पण त्या काळातलं समाजजीवन काय होतं, त्या काळातल्या स्त्रियांचं जगणं काय होतं, त्या काळातल्या स्त्रियांच्या वाट्याला कशा पद्धतीच्या एकूण आजूबाजूचं वातावरण येत होतं, या सगळ्याचं दर्शन आपल्याला आनंदीबाई शिर्के यांच्या या माध्यमातून आत्मचरित्रातून घडतं. तर आनंदीबाई शिर्के या गुजराती आणि मराठी अशा दोन्ही भाषेतून लेखन करणाऱ्या लेखिका होत्या. या आत्मचरित्राच्या पलीकडं अनेक त्यांनी म्हणजे ललित लेखनही खूप वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे आणि एकूण तत्कालीन समाजातल्या स्त्रियांचं जे भावविश्व आहे ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आनंदीबाई शिर्के यांचं साहित्य मराठीतून अन्य भाषांच्यामधून भाषांतरित झालेलं आहे आणि असं म्हटलं जातं की कदाचित मराठीतल्या आनंदीबाई शिर्के या पहिल्या लेखिका असाव्यात ज्यांचं साहित्य मराठीपेक्षा अन्य भाषांच्यामधून अनुवादित झालेलं आहे, भाषांतरित झालेलं आहे. अशा या महत्त्वाच्या लेखिका असाव्यात असं मानलं जातं. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रिया मराठा समाजातून आलेल्या आहेत. म्हणजे एकीकडं आपण म्हणजे आजसुद्धा आपल्याला आपल्यातले न्यून आहेत ते आपल्याला मान्य करावं लागतं की मराठा समाज हा खूप कर्मठ राहिलेला आहे. जुन्या रूढी, परंपरा, आपल्या जातीचा अहंकार या अनेक गोष्टींच्यात अडकून पडलेला आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका मराठा समाजातल्या स्त्रियांना बसलेला आहे. त्या स्त्रियांच्या जीवनावर, जगण्यावर, त्यांच्या सामाजिक एकूण व्यवहारावर त्याचे खूप मोठे निर्बंध आलेले दिसतात. तर मला वाटतं ही परिस्थिती बदलते आहे. पण हे सगळे निर्बंध कडक असताना, मराठा समाजाचा हा कर्मठपणा असतानासुद्धा या अशा वेगवेगळ्या स्त्रियांनी त्या तत्कालीन संकटांच्यावर मात करून, त्या परिस्थितीवर मात करून आपली एकूण जी आपली बंधनं होती ती बंधनं झुगारून काम केलेलं आपल्याला या वेगळ्या माध्यमातून दिसून येतं. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात काम केलेल्या स्त्रियांचा जर आपण उल्लेख बघितलं तर लक्ष्मीबाई नायकवडी यांचं नाव आपण ऐकलं असेल नसेल मला माहिती नाही, पण क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांचं नाव आपण ऐकलं असेल. लक्ष्मीबाई नायकवडी या क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या आई. म्हणजे असं म्हणावं लागतं की राजमाता जिजाऊ यांचं जे योगदान छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात होतं ते योगदान लक्ष्मीबाई नायकवडींचं क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांना घडवण्यात होतं. म्हणजे या लक्ष्मीबाई नायकवडी फक्त नागनाथांना नायकवडी यांच्या आई म्हणूनच नव्हे तर त्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी एकूण जे संघटन केलं, स्वातंत्र्यपूर्व काळात जे काम केलं ते काम खूप मोठं आहे. म्हणजे त्या काळात त्यांनी सहकार चळवळीच्या उभारणीला हातभार लावला. त्या काळात त्यांचा इंदिरा गांधींशी पत्रव्यवहार होता. आपल्या लक्षात येईल इंदिरा गांधींची पत्र त्या नाही होती, इंदिरा गांधींशी त्यांचा नियमित पत्रव्यवहार होता. तर या लक्ष्मीबाई नायकवडी यांचं काम खूप मोठं आहे, खूप वेगळं आहे.
हेही आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि ते स्वातंत्र्य लढ्यातच नाही, स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर एकूण नंतरच्या आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या काळात सहकार चळवळ असेल, स्त्रियांची चळवळ असेल, कष्टकऱ्यांची चळवळ असेल, या अशा अनेक चळवळीतून लक्ष्मीबाई नायकवडी या सतत सक्रिय राहिलेल्या आपल्याला दिसतात. त्याच तोडीचं त्याच काळातलं दुसरं समकालीन नाव हे इंदुताई पाटणकरांचं येतं. इंदुताई पाटणकर म्हणजे आपण जे श्रमिक मुक्ती दलाचं काम करणारे, महाराष्ट्राच्या एकूण श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीतले जे आजचे आघाडीचे नेते आहेत डॉक्टर भारत पाटणकर, या भारत पाटणकरांच्या आई आणि स्वातंत्र्य सैनिक बाबूजी पाटणकर यांच्या पत्नी म्हणून इंदुताई पाटणकर हे अशी त्यांची, खरं तर ती त्यांची ओळख नाही, कारण इंदुताई पाटणकर हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. इंदुताईंच्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं तर स्वातंत्र्यपूर्व काळात एक मराठा 96 कुळी मराठा कुटुंबातली स्त्री, आईचा वडिलांचा कुटुंबाचा विरोध असताना ती घरातनं बाहेर पडली आणि इंदुताईंनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं. कल्पना करा, इंदुताईंचे वडीलसुद्धा स्वातंत्र्य चळवळीत होते आणि त्यांचे अनेक सहकारी स्वातंत्र्य चळवळीत होते, पण अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या मुलीनं, तरुण मुलीनं सगळे पाश तोडून अशा चळवळीत उडी मारणे कुठल्याही सामान्य वडिलांना पचणारं नव्हतं. त्या पद्धतीने इंदुताईंच्या वडिलांनीसुद्धा त्या काळात इंदुताईंना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. आपले जे अनेक सहकारी होते स्वातंत्र्य चळवळीतले, त्यांच्या माध्यमातून इंदुताईंची समजूत काढायचा प्रयत्न केला होता, पण इंदुताई त्यांना बदल्या नाहीत. इंदुताईंनी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जी प्रतिसरकारची चळवळ होती, त्या प्रतिसरकारच्या चळवळीत काम केलं, त्या चळवळीत झोकून देऊन काम केलं आणि क्रांतीवीर बाबूजी पाटणकर यांच्याशी त्यांनी नंतर विवाह केला. तर हे इंदुताईंचं म्हणजे इंदुताई एकीकडं अशा कुटुंबाचे पाश तोडून बाहेर पडणारी कणखर स्त्री, त्याचवेळी त्यांनी नंतर आपला मुलगा भारतला लिहिलेली पत्र आहेत किंवा त्यांनी काही लिहिलेल्या डायऱ्या आहेत. हे डायऱ्या बघितल्यानंतर ही बाई किती संवेदनशील होती, ही बाई कौटुंबिक मूल्य किंवा अन्य एकूण समाजाप्रती, कुटुंबातल्या माणसांच्या प्रती किती संवेदनशील होते इंदुताई, हे आपल्याला दिसून येतं. तर इंदुताई पाटणकर यांचं व्यक्तिमत्व हे सुद्धा आपल्याला नीट एक व्यापक पद्धतीनं समजून घेण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. अलीकडंच त्यांचं निधन झालं. आणखी एक स्वातंत्र्य चळवळीतलं महत्त्वाचं नाव म्हणजे लीलाताई उत्तमराव पाटील. या खानदेशातल्या लीलाताई. उत्तमराव पाटील आपण नाव ऐकलं असेल, खानदेशातलं स्वातंत्र्य चळवळीतलं मोठं नाव होतं. म्हणजे कुठलंही हातात केवळ एक साधी पिशवी असलेले उत्तमराव, त्यांच्याबरोबर लीलाताईंनी त्या काळात लग्न केलं. स्वातंत्र्य लढ्यात झोकून देऊन काम केलं, म्हणजे इंग्रजांच्या लाट्या खाल्ल्या, प्रचंड त्रास सहन केला. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे लक्ष्मीबाई नायकवडींच्या कामाच्या बाबतीत बोलता येतं, इंदुताई पाटणकरांच्या कामाच्या बाबतीत बोलता येतं की स्वातंत्र्य चळवळीच्या नंतर एकूण एका चांगल्या समाजाच्या घडणीसाठी सहकार चळवळ असेल, शिक्षण चळवळ असेल, या माध्यमातून काही समाजासाठी चांगलं काम करण्याचे प्रयत्न ज्यांनी केले, मला वाटतं त्यात ह्या लीलाताई उत्तमराव पाटील यांचाही सहभाग येतो. आणखी एक महत्त्वाचं नाव ते आपण अलीकडं ऐकलं असेल ते हौसाताई पाटील यांचं. हौसाताई पाटील म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या. हौसाताई पाटील आज सध्या त्या हनुमंतवाडी हे त्यांचं विट्याजवळचं गाव आहे, तिथं त्या असतात किंवा आपल्या काही नातीकडं मुली पुण्याला वगैरे असतात. तर त्या क्रांतिसिंह नाना पाटला म्हणजे आत्ता अलीकडं अनेकांना वाटतं की हौसाताईंचं क्रांतिसिंह नाना पाटलांची मुलगी म्हणून हौसाताईंच्या कामाचं बद्दल बोललं जातं का, तर तसं नाही. हौसाताई पाटील यांना क्रांतिसिंह नाना पाटलाची मुलगी म्हणून जे काही सहन करायला लागलं ते फार प्रचंड आहे. म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षापासून त्या मुलीला नाना पाटलांची मुलगी असण्याची झळ सोसावी लागली आणि वयाच्या 8व्या 10व्या वर्षापासून त्या थेट स्वातंत्र्याच्या चळवळीत काम करत होत्या. म्हणजे अनेक स्वातंत्र्यपूर्व काळातल्या इंग्रजांच्या विरोधातल्या अनेक कारस्थानांमधल्या अनेक महत्त्वाच्या कामगिऱ्या हौसाताईंनी त्या काळात फत्ते केलेल्या आहेत. म्हणजे ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही एक बाई करू शकते, अशी अनेक महत्त्वाची कामं, अनेक जोखमीची कामं हौसाताईंनी त्या काळात केलेली आहेत.
आणि नंतरसुद्धा अगदी हौसाताईंच्या कामाचं नंतरच्या काळातसुद्धा कष्टकऱ्यांच्या चळवळीशी जोडून घेऊन त्यांनी काम केलं. म्हणजे अगदी अलीकडं सुद्धा म्हणजे ज्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्यानंतर राज्यभर ज्या शिवसन्मान परिषदा झाल्या त्या शिवसन्मान परिषदांच्यामध्ये अनेक ठिकाणी हौसाबाईंनी उपस्थित राहिल्या आहेत आणि हौसाबाईंनी त्या शिवसन्मान परिषदांच्यामधून सरकारला इशारा दिलेला आहे. तर आजही 90च्या घरात हौसाबाई सक्रिय असतात. एकूण सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात कष्टकऱ्यांच्या बाजूनं सतत आवाज उठवण्याचं काम आजसुद्धा त्या करत असतात. तर अशा वेगळ्या पातळीवरच्या वेगळ्या क्षेत्रातल्या अशा स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात. शारदाबाई पवार आपल्याला नाव ऐकलं असेल. शरद पवार यांच्या आई म्हणून त्यांची आता ओळख सांगितली जाते. पण खरं तर शारदाबाईंची ओळख शरद पवार यांची आई अशी नाही, तर शरद पवार यांची ओळख शारदाबाई पवार यांचा मुलगा म्हणून सांगावं एवढं मोठं कर्तृत्व शारदाबाईंचं आहे. म्हणजे शारदाबाई म्हणजे 1938 ते 1947 या काळात त्या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या आणि लोकल बोर्डाच्या सदस्य असलेल्या एकमेव महिला होत्या. कल्पना करा, बारामतीहून पुण्याला त्या मीटिंगला येत होत्या. त्या म्हणजे त्यांची अनेक बाळंतपणं त्याच काळात झाली. म्हणजे त्या ज्यावेळी मीटिंगला यायच्या त्यावेळी एक मूल पोटात असायचं, एक मूल कडेवर असायचं आणि गरोदरपणाच्या 7व्या महिन्यापर्यंत त्या मीटिंगला येत असायच्या. म्हणजे इतक्या त्या जी आपण जबाबदारी घेतली, जे काम घेतलेलं आहे त्या कामाच्या प्रती अत्यंत अशा निष्ठावान आणि कळकळीनं काम करणाऱ्या होत्या. शेती करायच्या, टांगातनं शेताकडे जायच्या. त्या मुलांच्या बरोबर इतक्या पुरोगामी आणि प्रखर विज्ञाननिष्ठ होत्या. त्यांनी कुठल्याही अंधश्रद्धेला, कुठल्याही जुन्या रेडीला थारा दिला नाही. त्यांनी मुलांनी कणखर बनावं, मुलांनी एकूण व्यापक आणि उदारमतवादी बनावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्यासाठी मोकळा आकाश ठेवला. त्यामुळं आपल्याला जे एकूण पवार कुटुंब आज महाराष्ट्राच्या वेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भागीदारी असलेलं दिसतं. म्हणजे वेगळ्या क्षेत्रातले शरद पवार नाहीत, आपला प्रतापराव पवार आहेत, अप्पासाहेब पवारांचं आहे. तर असं हे जे एकूण योगदान आहे त्या पाठीमागं मला वाटतं हे जे शारदाबाई पवारांचं योगदान आहे ते शारदाबाई पवारांचं योगदान हे या सगळ्या ह्याच्यातलं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सरोजिनी बाबर यांच्या संदर्भात आता चर्चा सुरू आहे, कारण हे वर्ष सरोजिनी बाबर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तर मित्रांनो, सरोजिनी बाबरांचे वडील कृष्णराव बाबर हे शिक्षण क्षेत्रातलं नामवंत व्यक्तिमत्व होतं आणि आपल्या वडिलांच्या संस्काराखाली त्यांच्याकडे साहित्यिकांची उठबस असायची. त्यात सरोजिनी अक्कांची जडणघडण झाली आणि लोकसाहित्य असा म्हणजे सरोजिनी बाबर म्हणजे लोकसाहित्य आणि लोकसाहित्य म्हणजे सरोजिनी बाबर हे एक अतूट असं नातं निर्माण झालं. म्हणजे लोकसाहित्याच्या संदर्भात असं म्हटलं जातं की म्हणजे मी जे काम करतोय त्या कर्तृत्वान मराठा स्त्रिया त्यात डॉक्टर दत्ता भोसले यांनी सरोजिनी बाबरांच्या संदर्भात लिहिलेलं आहे. त्यात एक उल्लेख आला आहे. त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की लोकसाहित्य जर नीट वाचलं तर लोकसाहित्यामध्ये एक असं आहे की लोकसाहित्यातली जी माणसं आहेत त्या माणसांच्यामध्ये जसं हे आयुष्य हे ओझं आहे, जगणं म्हणजे दुःख आहे असा कुठंच उल्लेख येत नाही. ही लोकसाहित्यातली जी माणसं आहेत ते जगणं हा आनंद आहे, ही परमेश्वराची देणगी आहे अशा पद्धतीचं ते लोकसाहित्यातली माणसं बोलत असतात. आणि हे सगळं सरोजिनी बाबर यांनी त्या संकलन करून आपल्यापुढं मांडलेलं आहे. हे ऐकताना माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे हा थोडं विषयांतर झालं तरी मला मुद्दाम ही गोष्ट सांगावीशी वाटते. हे माझ्या लक्षात असं आलं की गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेल्या आहेत. एकूण वेगवेगळ्या संकटांनी घेरलेला हा बळीराजा एका अत्यंत कसोटीच्या क्षणी आपलं सगळं संतुलन गमावतो आणि मृत्यू जवळ करतो. तर हे कधी आणि कसं घडायला लागलं, तर हे सरोजिनी बाबरांच्या संदर्भातला डॉक्टर दत्ता भोसले यांनी लिहिलेलं वाचताना माझ्या लक्षात आलं की काहीतरी ही आपल्या एकूण व्यवस्थेतली मोठी गोची आहे ही. कारण
अलीकडं ज्यावेळी टी व्ही आला, मनोरंजनाची साधनं बदलली, तर आपल्या लक्षात येईल, आपण अनेकांनी खेड्यातलं आयुष्य बघितलं असेल की कुणाच्या तरी एका गावातल्या सरपंचांच्या घरात, कुणातरी पाटलाच्या घरात टी व्ही असतो आणि बाकी सगळे लोक मग कोण दारात कोपऱ्यात कुठेतरी बसून टी व्ही बघत असतात. आणि ते हे जे मनोरंजन आहे ते मनोरंजनाची साधनं बदलत गेली. पण ही मनोरंजनाची साधनं बदलत असताना खेड्यातल्या माणसांची मूळची जी मनोरंजनाची साधनं होती, पोवाडे असतील, वेदिक शायरी असतील, वेगवेगळी मेळे असतील, हे सगळं एकूण या काळाच्या प्रवाहात नष्ट झालं. आणि त्यामुळं ही जी आधीची जुनी साधनं होती, लोकपरंपरेतली जी शेतकरी कष्टकऱ्यांची मनोरंजनाची साधनं होती, या साधनांच्यामधून या खेड्यापाड्यातल्या माणसाला जगण्याची एक उर्मी मिळत होती, जगण्याची ऊर्जा मिळत होती आणि त्यातून तो मनुष्य प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभा राहत होता. मला वाटतं ही जुनी मनोरंजनाची साधनं लोकसाहित्यातली, लोकपरंपरेतली आपण हरवली आणि एकूण माणूस माणसापासून तुटत गेला. माणूस जगण्यातलं जे आशादायी काय होतं, त्या आशादायी जगण्यातल्या काही गोष्टींच्यापासून पारका होत गेला आणि तो ह्या नव्या त्याची जी मनातली जी काही दुःख होती, ती दुःखाच्या जागा भरून काढून तिथं काही एक वेगळी ऊर्जा देण्याचं काम ही नवी माध्यमं करू शकली नाहीत. त्यामुळं मला वाटतं हे शेतकरी किंवा लोक आत्महत्येचं पाऊल टोकाचं उचलतात असं मला वाटतं. तर हे सरोजिनी बाबर यांचं हे लोकसाहित्यातलं, लोकपरंपरेतलं काम खूप मोठं आहे, खूप महत्त्वाचं आहे. खरं तर ते आपण या निमित्तानं पुन्हा त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, मी आवाहन करतो की साहित्य हुकुती मंडळानं त्यांची अनेक पुस्तकं काढली आहेत. तर या निमित्तानं आपण लोकसाहित्याकडे जर वाचलं तर आपल्याला खूप समृद्ध करणारं असं धन सरोजिनी बाबर यांनी आपल्यासाठी देऊन ठेवलेलं आहे. अनुसाबाई शिंदे या खरं तर त्यांचं क्रांतिसिंह नाना पाटलांची थेट रक्ताचं कुठलंही नातं नव्हतं, पण त्या डफ हातात घेतलेल्या पहिल्या महिला होत्या. म्हणजे शाहिरी हे पुरुषांचं क्षेत्र, पुरुषांच्या कर्तृत्वाचं क्षेत्र मानलं जातं, पण त्याच्या पलीकडे जाऊन अनुसूबाई शिंदे यांनी डफ हातात घेतला आणि एकूण आपल्या शाहिरी गाजवल्या. आणि हे सगळं करत असताना त्या स्वातंत्र्य चळवळीत जी काही भूमिकेत राहून कामं करायची असतात, ती भूमिकेत राहून कामंही त्या करत होत्या आणि त्यातून आपलं एकूण या सगळं योगदान देत होत्या. तर मित्रहो, तर असा हा एकूण मराठा समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांचा मला जो इथं आढावा मांडायचा होता. तर या म्हणजे संपूर्ण स्त्रिया याच आहेत असं नाही, आणखी काही असू शकतील, या दरम्यानच्या काळातल्या काही निष्ठून गेलेल्या असतील किंवा नंतर अनुसूबाई शिंदे, हौसाताई पाटील यांच्या नंतरच्या काळात पुन्हा मी एक कालखंड ठरवून घेतला होता. म्हणजे इथं साधारण 1927पर्यंत साधारण जन्मलेल्या या स्त्रिया आहेत. नंतरच्या काळात आपण बघितलं प्रतिभा पाटलांच्यासारख्या राष्ट्रपती झालेल्या आहेत किंवा आणखी राई सरनोबत असतील, तेजस्विनी सावंत असतील, या मुलींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिम्पिकपर्यंतचं क्षेत्र गाजवले आहेत. शैलजा साळुंखे यांच्यासारख्या टेनिसपटू असतील, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर टेनिसमध्ये जागतिक पातळीवर कर्तृत्व गाजवलं आहे. ह्या नंतरच्या काळातल्या स्त्रियांच्या संदर्भात आपण वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं किंवा आणखी पुढच्या काळात त्या संदर्भात काही वेगळा आढावा आपल्याला घेता येऊ शकेल. पण मला असं वाटतं की हे मराठा समाजातल्या स्त्रियांचं कर्तृत्व आहे, ते स्त्रियांचं कर्तृत्व आपण नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. मी माझ्या परीनं एक माझी जबाबदारी म्हणून, का तर मी पत्रकार म्हणून मला एक माझी जबाबदारी वाटते की आपण काही गोष्टींचं शक्य ते काही डॉक्युमेंटेशन करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं आपण काही जे आपल्या मर्यादेत आहे ते शक्य ते असं काम आपण करत राहावं. हे काम परिपूर्ण असता असा भाग नाही, तर त्यातलं जे कमतरता आहे ते इतरांनी भरून काढावी. आता मी ह्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या संदर्भात जे काय येतं त्यातलं एक स्त्रीवर एक स्वतंत्र पुस्तक येऊ शकतं, इतकं कर्तृत्व आहे. तर त्या दृष्टीनं कुणी काही पुढच्या काळात नव्यानं काम करायचं म्हटलं तर त्याचंसुद्धा स्वागतच आहे. तर मला असं वाटतं की हा कर्तृत्ववान स्त्रियांचा प्रवास यातला सगळ्यात एक महत्त्वाचा धागा म्हणजे लक्षात घ्या, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जी चळवळ होती, स्त्री शिक्षणाची चळवळ आणि महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ, समाजाची चळवळ, ह्या ज्या सगळ्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्या बहुतेक म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातल्या बहुतेक स्त्रिया
या सत्यशोधक समाजाच्या सावलीत वाढलेल्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा वारा ज्यांना शिवला त्याच स्त्रिया आपल्या एकूण मर्यादा ओलांडू शकल्या, आपल्या घराचा उंबरा ओलांडू शकल्या आणि कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवू शकल्या, हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे आपण मराठा समाजातल्या स्त्रिया म्हणता नाही, त्यांची पूर्ण प्रेरणा महात्मा फुलेंच्याकडे जाते, सावित्रीबाई फुलेंच्याकडे जाते, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. जिजाऊंच्या लेखी आहेत, पण या जिजाऊंच्या लेखींना आधुनिक काळात आधुनिक भारतात जी वाट दाखवली आहे ती सावित्रीबाई फुलेंनी दाखवली आहे. त्यामुळे आपण मला वाटतं त्यांच्याप्रती कृतज्ञ असायला पाहिजे. आणि मी गेली अनेक वर्ष एक गोष्ट सातत्याने सांगत आलो की विशेषतः स्त्रियांना सांगत आलो, स्त्रियांच्या संदर्भात ज्यावेळी सांगतो त्यावेळी, तुम्ही देव मानत असा नसा हा तुमचा व्यक्तिगत भाग आहे, पण तुम्ही जर खरोखर देव मानत असाल तर तुमच्या देवाऱ्यात 3 फोटो असायला पाहिजेत. ते फोटो आहेत म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तुमच्या शिक्षणासाठी, महिलांच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे काम केलेलं आहे ते काम फार मोठं आहे आणि त्यामुळं एकूण शिक्षणाची वाट खुली झाली. स्त्रीमुक्तीची वाट तिथून सुरू झाली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, घटना दिली. त्या घटनेनं एक व्यक्ती एक मूल्य हे क्रांतिसूत्र दिलं आणि ज्या एका मतासाठी पाश्चिमात्य देशातल्या, पुढारलेल्या देशातल्या स्त्रियांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला, ते मत, एक मूल्य, स्त्रियांना ते समान मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. त्यामुळे मला वाटतं यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहायला पाहिजे असं मला वाटतं. आपण सर्वांनी हे मी जे मगाचपासून कर्तृत्ववान मराठा स्त्रियांच्या संदर्भात जे काही सांगण्याचा प्रयत्न केला, अर्थात हा खूप धावता आढावा होता. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीच्या संदर्भात, यातल्या प्रत्येक महानायिकेच्या संदर्भात आपला स्वतंत्रपणे समजून घेण्याची, स्वतंत्रपणे आकलन करून घेण्याची गरज आहे. तर त्या आकलनाचा प्रवास इथून सुरू झाला तर मला वाटतं या आजच्या माझ्या व्याख्यानाचं सार्थक झालं असं होईल. आपण सर्वजण इथं खूप चांगल्या संख्येनं इथं उपस्थित आहात, त्याबद्दल खरं मला खूप मनापासून आनंद वाटतो. मराठा सेवा संघानं हे जे प्रबोधन पर्व सुरू केलेलं आहे, या बनबरे सर असतील किंवा चौधरी सर असतील, त्यांनी मला इथं निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन थांबतो. जय जिजाऊ.